देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम रे रमा संतारी रे रमा संतारी रे रमा संतारी मादाने कते विस्तारू मादाने कते विस्तारू मादाने कते बाबा दी सद्गुरु दादा तुका बाबा दी सद्गुरु दादा तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सेवेलागी सेवक झालो आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता थोडं प्रॉपर करा. तो जो अर्ध्या सेकंदाने फीडबॅक येतो ना तो नाही पाहिजे. अपटून येणं कमी व्हायला पाहिजे आणि हे वाढलं पाहिजे. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून गायलेल्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपण काय करतो हे सांगून देवानं काय केलं पाहिजे हे सांगतात. विठ्ठला श्री हनुमान मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार आणि दरवर्षी संपन्न होणाऱ्या हरिनाम उत्सवाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असा अद्भुत भक्ती पंढरी सोहळा औरंगपूर म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं हे श्रीरंगपूर आहे. विठ्ठला विठ्ठला याला श्रीरंगपूर म्हणण्याचं कारण आहे भारत हा समर्थ आहे सक्षम आहे कारण तो सश्रद्धा आहे. तिन्ही शब्द आपल्याला एका रेषेत घ्यावे लागतील. तो समर्थ आहे तो सक्षम आहे कारण तो सश्रद्धा आहे. त्याचं कारण या भारताचे चारी कोपरे देवाकडून रक्षिले गेलेले आहेत. या भारताच्या उत्तरेला बद्रीनाथ आहे. या भारताच्या पश्चिमेला द्वारकानाथ आहे. या भारताच्या पूर्वेला मी आहे ना भारताच्या पूर्वेला जगन्नाथ आहे आणि भारताच्या दक्षिणेला रंगनाथ आहे. बद्रीनाथ, द्वारकानाथ, जगन्नाथ आणि रंगनाथ म्हणून भारत सनाथ आहे. विठ्ठला
आता ह्या श्रीरंगपुराचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण ध्यानात घ्या. देव तप करायला बद्रीनाथला जातो, राज्य करायला द्वारकेला येतो, जेवायला जगन्नाथपुरीला जातो आणि त्याला विश्रांती करता तो श्रीरंगनाथाकडे श्रीरंगनाथ होतो. श्रीरंगपट्टण असं त्याला म्हणतात. त्यानुसार तशी तशी भूमी आपल्याला पाहायला मिळेल. उत्तरेचे सगळे देव ध्यान करायला बिलगलेले असतात. राज्य करायचं आहे म्हणून पश्चिमेचा द्वारकाधीश हा सिंहासनाधीश आहे, द्वारकेचा राणा. द्वारकेला देव कोण आहे? जो बद्रीनाथाला मुनी म्हणून आहे, नर आणि नारायण. उत्तरेला मुनी असलेला देव पश्चिमेला राजा आहे. तो दक्षिणे तो गुजरातला राहतो. जन्माला तो युपीला आला, देव तो राजस्थानचा झाला, पाहुणा तो कर्नाटकाचा असला आणि जावई जरी महाराष्ट्राचा असला तरी देव राजा मात्र गुजरातचा आहे. आणि तसाही गुजरातचाच राजा आहे. विठ्ठला परंपरा चालवत आहेत, दुसरं काय. म्हणून तो द्वारकेला त्या थाटात राहतो आणि पुरीला तो ताटात राहतो. म्हणण्याची रीत आहे. जे कोणी जगन्नाथपुरीला गेले असतील त्यांना कळेल. जगन्नाथपुरीचा भात और जग पसारे हात. सगळं जग तिथं हात पसरतं. आम्हाला प्रसाद मिळाला तर, आम्हाला प्रसाद मिळाला तर, आम्हाला प्रसाद मिळाला तर. प्रसादाचा जगन्नाथाशी फार जवळचा संबंध आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीत प्रसाद त्याच्यात नावावर खपवतात. मी ओवी सांगतो म्हणजे मी पण एक खपवतोय असं तुम्हाला वाटणार नाही. ज्ञानोबा म्हणतात, आधणी घातलिया हरळ होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. त्यामुळे सुरुवात जरी 7:15 झाली तरी 9लाच संपणार आहे. भुकेची राखे वेळ जगन्नाथ. विठ्ठला ते मागचे म्हणतील यांचं चाललंय काय नेमकं. त्याला 5G चालू असलं की बरं राहतं जरा. तो देव उत्तरेत ध्यान करतो, पश्चिमेत राज्य करतो, पूर्वेला जेवतो आणि दक्षिणेला तो विश्रांती घेतो. त्यामुळे साऊथ इंडियातले सगळे देव झोपलेलेच पाहायला मिळतील. बालाजीचा गंध सुद्धा असा नाकापासून आहे, म्हणजे डोळे त्याचे बंद आहेत. श्रीरंगपट्टण या अर्थाचा आहे. आणि मी म्हणेन जुन्नर तालुक्यातच नाही, महाराष्ट्राचं श्रीरंगपट्टण कुठं आहे तर मी सांगेल ते इथं आहे आता. त्याच्यामुळे हे श्रीरंगपूर भारी वाटतंय. विठ्ठला सगळंच बदलत आलंय. तुम्ही कसे काय राहिले काय माहिती मागे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि महाराज या, पवार साहेब या. मला म्हणायचं तात्पर्याने काय आहे की बरे झाले तुम्ही योग्य वेळेला आले. आम्ही हे ते बदलायचंच सांगत होतो यांना. आता हे श्रीरंगपूर किती छान आहे, मला ते जीवावर येतंय वाचायला. असू द्या. आपण इतका आनंदाने, इतका श्रद्धेने, सद्भावाने हा उत्सव करतात. महाराज कोण म्हणेल, हे आमची सगळी आदरणीय टाळकरी महाराज मंडळी कबूल करतील की कोण म्हणेल की आज आपण इथं पंढरपुरात नाही आहोत. भक्ती पंढरी नुसतं पत्रिकेत लिहिलं नाही महाराज, ते तुम्ही इथं अवतरवलंय. साक्षात तसं आहे. मला असं वाटतं तुमच्या परिश्रमांना, तुमच्या मेहनतीला मी वंदन करतो, प्रणाम करतो. का हे सगळं उभं करायला जीव ओतावा लागतो. किती कष्ट असतील, किती सायास असतील. आणि इतक्या कष्टाने, प्रयत्नाने, मेहनतीने आपण जे उभं केलंय, मी म्हणतो मंडप उभे पण करता येतात हो, पण त्यातली प्रसन्नता ही तुमची उपासना आहे. विठ्ठला आणि का नाही होणार महाराज, का नाही होणार? इतका आनंद का नाही होणार? आपल्या बंगल्याची वास्तुशांती असल्यावर किती आनंद असतो. इथं तर देवाच्या बंगल्याची, त्याला नवीन वास्तूची उभारणी आपण करून दिली आणि त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रित्यर्थ हा उत्सव आहे. काय असतं मंदिर? मराठी भाषा खूप समजवून सांगणारी आहे. ती म्हणते जिथे मंगलता आहे
दिव्यता आहे आणि रम्यता आहे, त्याला मंदिर असं म्हणतात. पण थोडं सोपं बोलू, मी सांगितलेले तिन्ही शब्द हे परिणाम आहेत. आणि कधीच परिणाम आणता येत नाही, कारण आणावं लागतं. कारणाच्या मागे परिणाम येत असतात. परिणाम आणता येत नाही. धूर आणता येतो का विस्तव आणता येतो? धूर नाही आणता येत, विस्तव आणता येतो. विस्तव आला का त्याच्या मागं तो धूर येतोच. यत्र यत्र धूमो तत्र तत्र रवन्निः. जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी आहे असं आपण म्हणतो, पण खरं असं आहे, जिथं जिथं अग्नी आहे तिथं तिथं धूर आहे. विठ्ठला. म्हणजे परिणाम आणता येत नाही, कारण आणावी लागतात. कारण आणलं की परिणाम त्याच्या मागे आपोआप येतात. मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे तीन परिणाम आहेत. म्हणजे या तीन परिणामांची तीन काय असली पाहिजेत? कारणं असली पाहिजे. ऐका, मंगलता हा उपासनेचा, दिव्यता हा विचारांचा आणि रम्यता हा भावमयतेचा परिणाम आहे. एकेका वाक्यात उत्तरे द्या. मंगलता हा परिणाम कशाचा आहे? उपासनेचा आहे. जिथं सतत साधना उपासना चालली आहे ना, तिथं गेल्यानंतर आपोआप चांगले विचार मनात येतात, चांगलं करावंसं वाटतं. आजही पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरात त्या सोळखांबीत त्या खांबाला लावलेला हात पण आपल्याला हार्दिक आहे का? अखंड उपासनेचा तिथं झालेला तो परिणाम आहे. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे हे पंढरपूरला गेले, पांडुरंगाच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि नामदेव पायरीवर येऊन रडू लागले. त्यांच्या सोबत त्याने विचारलं, विनोबाजी रडायला काय झालं सांगाल? विनोबाजी म्हणाले, कसं सांगू तुम्हाला? का? आज मला इतका आनंद झालाय, इतका आनंद झालाय, त्या आनंदाने अश्रू वाहत आहेत. त्याने विचारलं, कशाचा आनंद झालाय? म्हणे विठोबाचं दर्शन मला झालं. म्हणे मग ते तर दर्शन सगळ्यांनाच चालू आहे, पण आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर काही दिसेना. मग तुम्हाला दर्शन झालं, तुमच्या चेहऱ्यावर आनंदच का? किंवा तुमच्याच चेहऱ्यावर आनंद का? विनोबाजी म्हणाले, मी आज त्या विठ्ठल चरणावर माथा टेकून आलोय, ज्या विठ्ठल चरणावर माझ्या ज्ञानोबा माऊलींनी तुकोबारायांनी कपाळ टेकवलंय, हे कपाळ आज तिथं टेकलंय. विठ्ठला. डेव्हलपमेंट आवश्यक आहे, पण काही जुने स्पर्श आजही माणसाला, ती स्पंदनं, मराठीत त्याला वाइब्स म्हणतात. विठ्ठला. जिथं उपासना चालते तिथे आपोआप मंगलमय. मंदिर मंदिर कशासाठी असावं? त्याचं कारण तिथं गेल्यावर चांगले विचार मनात येतात म्हणून. कारण याच मंदिरांनी आम्हाला शिकवलंय, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सगळे सुखी होत हे आम्हाला मंदिर शिकवतं. एखाद्या धर्मस्थळाने काय शिकवलं पाहिजे हे सगळ्या धर्मांनी मंदिराकडून शिकावं. विठ्ठला. मोरारी बापूंना त्या रजत शर्माने विचारलं होतं आपकी अदालत मध्ये, राम सर्वत्र है तो मंदिर अवध में ही क्यों? लोकांना राम मंदिराच्याच वेळेला लई फिलॉसॉफी सुचते, एरवी कुठं जाते काय माहिती. राम सर्वत्र आहे, मग मंदिर अयोध्येतच का? बापूंनी उत्तर फार मिश्किल दिलं. ते म्हणाले, तुमचं म्हणणं खरं आहे, राम सर्वत्र आहे, मग मंदिर अयोध्येतच का? अरे बाबा, हवा सर्वत्र असते, पण मग ती टायरमध्ये भरायच्या वेळेला पंचरवाल्याचकडे का जाता? विठ्ठला. प्रश्नाला कसं पंचर करावं ते बापूंकडून शिकावं. भले पंचरवाल्याला काही वाटो. विठ्ठला. या बेल्याला समर्थ पॉलिटेक्निक आहे. माझं व्याख्यान होतं आणि एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला व्याख्यान झाल्यावर. तो म्हणाला, देव सर्वत्र आहे, पण मंदिर बांधून त्याला आम्ही कोंडवलं असा अर्थ नाही का होत?
म्हटलं बाळा, पहिल्यांदा तुला धन्यवाद. का? देव सर्वत्र आहे हे तू मान्य केलंस. आणि दुसरी गोष्ट, मंदिर बांधला म्हणजे देव कोंडवला नाही. जो सर्वत्र आहे तो किती सुंदर आहे हे बघण्यासाठी मंदिर आहे. विठ्ठला. मंदिर म्हटलं की कोणत्याही उपासनेचा साधनेचा शेवट आता विश्वात्मके. याचा अर्थ काय? पसायदान म्हणजे इच्छांना बसवलेलं फिल्टर आहे. जे असेल तर चुकीच्या इच्छा शिल्लकच राहणार नाहीत, त्या पवित्र होतील, त्या पवित्र होतील. यासाठी मंदिरांची नितांत आवश्यकता आहे. श्रोते हो, कोणी म्हणत असेल की देवाला नवस केल्यावर मनासारखं मिळतं. मी म्हणतो आता विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आता काही गोष्टी देवाकडूनच मागितल्या पाहिजेत असंही काही उरलेलं नाही आहे. म्हणजे काहीही बनवायच्या मशिनी आल्यात, फक्त अजून पचवायची आली नाही, ती याच्यावरच चाललंय अजून. नाही तर सगळं आलंय. मी आज असं म्हणेन की पूर्वीची लोक जर सिद्धीसाठी मंदिरात जात असतील तर आजच्या माणसांनी शुद्धीसाठी मंदिरात गेलं पाहिजे. विठ्ठला. माझ्या मनात कोणताच घाण विचार येऊ नये यासाठी मी मंदिरात गेलं पाहिजे. मंदिराची गरज यासाठी आहे. आज आमचे प्रश्न बदललेत. आता रोग सुद्धा शरीराकडून मनाकडे आले. मी म्हणेन शरीराला होते ते आजार होते आणि मनाला आले ते विकार आहेत. आणि विकाराचे ट्रीटमेंट कोणत्याच हॉस्पिटलमध्ये नाही आहे. काय कराल त्यासाठी? एक जण दवाखान्यात गेला, डॉक्टर साहेब पोट दुखतंय. डॉक्टर म्हणाले कधीपासून? तो बाजूच्या बंगल्याची वास्तुशांती झाल्यापासून हा त्रास. याला कोणता सर्जन बरा करील सांगा? तो सज्जन झाला तरच. विठ्ठला विठ्ठला. ईर्ष्या, द्वेष, मत्सर यांनी आमचं समाधान नष्ट केलंय आणि त्यामुळे आमच्या विज्ञानाची प्रगती सुद्धा विनाशाकडे घेऊन जाईल जर आम्हाला शुद्धीची जोड नसेल तर. मंदिर का गरजेचं आहे? तिथं मंगलता आहे म्हणून. आणि तिथे मंगलता का आहे? उपासना आहे म्हणून. ही जागा काय सामान्य? 50 वर्षे हा हरिनामाचा गजर इथं होतोय. ही जागा किती पवित्र झालेली असेल. उपासनेने मंगलता, विचारांनी दिव्यता. कीर्तनातून दिला जाणारा विचार माणसाला बदलवतो. पहिल्या दिवशी कीर्तनात बसलेला माणूस 8व्या दिवशी उठताना काहीतरी वेगळं होऊन उठला पाहिजे. याला कीर्तनाचं ऐकणं म्हणतात. आपण घरी गेल्यावर घरच्यांनी ओळखलं पाहिजे कीर्तनातून आलाय. कसं काय सांगतो ना तुम्हाला. एखादा माणूस जर कोळशाच्या खाणीतून घरी आला तर कळतं का नाही? कुठंतरी चटा लागतोच. एखादा अत्तराच्या दुकानातून आला तरी पण कळतं. त्याच्या अंगावरचा वारा सुगंधी झालेला असतो. तसं आपण घरी गेल्यावर घरच्यांना कळलं पाहिजे हा कीर्तनातून आलाय. त्यांना असं नाही वाटलं पाहिजे हा कीर्तनातून गेलाय. विठ्ठला. इथले विचार आपल्या जगण्याला त्याचं उन्नयन करतात, उत्थान होतं. आम्ही वेगवेगळ्या पवित्र ध्येयांच्यासाठी लागणारी ऊर्जा घेऊन इथून उठतो. तो विचार इथं दिला जातो. म्हणून मंदिर पदातला दिव्यतेचा आहे आणि रम्यतेचा. रम्यता कशानं येते? रम्यता भावमयतेने येते. वस्तू मांडल्याने विषय रम्य होत नाही महाराज. त्याला भावना लागते तेव्हाच ते रम्य होतं. आणि एकदा भावना असली ना मग बोरं उष्टी पण चालतात. विठ्ठला विठ्ठला. पाहुणे जेवायला बसल्यावर त्यांना असं सांगायचं का हे बनवलेलं आहे ठेवलंय घ्या? बरोबर आहे ना? जेवेल पाहुणा सांगावं लागतं. अहो घ्या, लाजू नका, घ्या, संकोच करू नका, घ्या, तुमच्यासाठी बनवलंय, त्याच्यासाठी हरिपाठ घालवलाय, घ्या. विठ्ठला त्या विधानाने माणूस जास्त जेवतो. ऍक्च्युअली आहे ना तो पाहुणा नको नको म्हणतो पण खातो तेवढंच. पण तिचा जो बोलण्यातला भाव असतो ना, घ्या घ्या. एखाद्या घरी तुम्ही जेवायला गेले आणि ते जर आग्रह करले घ्या घ्या खा खा, बोलावं लागतं. काय बोलावं लागतं? लाजू नका, घ्या. कोणी म्हटलं खा खा, लाज नाही तुम्हाला, खा, चालेल. परत आम्हाला एकाने एकादशीला बोलावलं.
25 पदार्थ होते. आता मला खाण्यातली फार आवड आहे, फार रसिकता आहे, मला चांगलंच लागतं. आणि कधी कधी रोज मेथीची सामना होतो विठ्ठला. मी तर एकाला सल्ला दिला, हेच निशाणी घेऊन उभा राहा, निवडूनच येशील. पण लोकांना लय आवडते ती. 25 पदार्थ फराळाचे. म्हटलं आता मनसोक्त आनंद घेऊ. तो साबुदाण्याचा वडा असा तोडला, दह्याच्या चटणीत बुडवला आणि अशी सुरुवात करणार, तो तुकडा तोंडात गेला आणि एवढ्याच ज्याने बोलवलं तो काय म्हणाला, महाराज एवढं तुम्हाला कधीच कोणी खायला घातलं नसेल नाही. तो वडा जाईना. मी म्हटलं हा वडा परवडला असता विठ्ठला. रम्यता भावमयतेमुळेच येते, भावमयतेमुळे. मंदिरात आल्यानंतर स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, सांगतो आपल्याला. किती भावमय असलं पाहिजे, किती भावमय असलं पाहिजे. ते म्हणायचे, रामकृष्ण परमहंसांसारखा पुजारी मी जगात पाहिला नाही. का? कालीमातीशी ती बोलायचे, तिला द्यायचा नैवेद्य ते थोडा आधी ते खाऊन पाहिजे. का? माझ्या कालीमातेला द्यायचे. असा नैवेद्य शबरीनंतर दुसरा कोणीच दाखवला नाही, तो रामकृष्णांनी दाखवला. इतकं भावमय राहणं आहे. देवाच्या समोर फार जोरात आरडाओरडाही करू नये. का? तो ब्रह्मांड नायक तिथं साक्षात आहे. याचा अर्थ मंदिरात येताना आपण अदबीने का असलं पाहिजे, कारण तो तिथं साक्षात आहे. हा भाव, ती मूर्ती असं म्हणू नये, माझा भगवंत तिथं आहे, हा भाव दृढ असला पाहिजे. आपल्याला लागतं ते त्याला पुरवलं पाहिजे. विग्रह पूजेमध्ये इस्कॉनवाले फार छान आहेत. त्यांचे ऋतुमानानुसार देवाला ड्रेस असतो. आपल्याला अवघड, आपला उन्हाळ्यात त्याच्यावर हॅलोजन मारतात विठ्ठला. हो, संत असं म्हणालेत की आपल्याला जे जे आणि जसं जसं लागतं. हिवाळ्यामध्ये देवाच्या आंघोळीला गरम पाणी पाहिजेच. तू कसा बंब पेटवतो आणि मग त्याला नको. जसं जसा ऋतुमान असेल तसं तसं त्याला द्यावं. आपल्याला लागतं तसं त्याला द्यावं. हिला पूजा म्हणतात. देव त्याला काय लागतं तसं तसं द्यावं. देवाची आचाडे तुकोबारे फार गोड म्हणतात. देह भावे पूजिन. मी माझं कसं मला करतो तसं त्याला करणं, याने तिथली रम्यता उभी राहते. उपासनेने मंगलता, विचाराने दिव्यता, भावनेने रम्यता, असं जे उभं राहतं त्याला मंदिर म्हणतात. त्या उभारणीचा हा सुवर्ण योग आपण साधलाय. ही उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा आहे. जागराला मागणी असावी अशी मागणीच असते. विठ्ठला विठ्ठला. या अभंगातून तुकाराम महाराज देवाकडं मागणं मागतात, पण नेहमीपेक्षा थोडं निराळ्या स्वरूपाचं मागतायत. म्हणजे एरवी तुकाराम महाराज मला काय पाहिजे, तू माझ्यासाठी काय केलं पाहिजे, तू माझ्यासाठी काय केलं पाहिजे, एवढंच सांगत आलेत. हा अभंग निराळा यासाठी आहे, तू माझ्यासाठी काय करायचं हे पण सांगतात, पण हे करताना मी काय करतोय हे पण सांगतात. ऐका, तू माझ्यासाठी काय करायचं, आता माझ्या भावा अंतराये नको देवा. तू माझ्यासाठी काय करायचं, दृढ माझे मन येथे राखावे बांधून. तू माझ्यासाठी काय करायचं, तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे. आणि मी काय करतो, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. विठ्ठला. तू माझ्यासाठी असं कर असं म्हणताना मी तुझ्यासाठी काय केलंय हे जर म्हटलं तर तू माझ्यासाठी काय करायचंय याला फार वजन येतं. का? त्यातल्या अटी मी पूर्ण केल्यात. समजा एखाद्याला वाहन घ्यायचं असलं आणि त्याची जर ऐपत नसली तर तो बँकेकडून काय काय घेतो, लोन घेतो. इंग्रजीत त्याला कर्ज म्हणतात. आपल्या मराठीची तब्येत अशीच आहे सध्या. विठ्ठला.
लोक सहज सांगतात ना डावीकडे लेफ्ट घ्या. आहे का नाही चुकीची मिस्टेक? का डोक्याला हेड्याक होतोय? का परत रिपीट करू? विठाला हा राहू द्या जेवणाची वेळ झाली, कुठं त्रास देता त्याला. पण एखाद दिवस घ्यायला काय हरकत आहे विठाला. मला म्हणायचं काय, तुमच्या म्हणण्यानुसार लोन घेतो आपण, पण ती बँक सुद्धा अशी आहे ना, 100% नाही लोन देत तुम्हाला. ती काय सांगते? 10%. बरोबर. काय भरा, काय करा? डाऊन पेमेंट. 10% डाऊन पेमेंट, 90% लोन सँक्शन. हा साधा बँकेचा नियम आहे ना. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, हे या अभंगातलं डाऊन पेमेंट आहे. आणि उरलेली 3 चरण लोनचं ऍप्लिकेशन आहे. विठाला कॉलेजवाले झाले, आता गाववाल्यांना सांगतो काय करावं लागतं. काही गोष्टी अशा आहेत का ते आपणच करायच्या. मला सांगा, पाऊस कोण पाडणार आहे? देव. बरोबर आहे. पाऊस कोण पाडणार आहे? देव पाडणार. तुमचंही म्हणणं आहे, बरोबर आहे, कारण सगळं देवेंद्राच्या हातात आहे. त्याला वाटेल तेव्हा तो पाडतो. मग पाऊस पाडणं कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. देव पाऊस पाडतो. पाऊस पाडणं देवाच्या हातात आहे. मग देव सगळीकडे पाऊस पाडतो, पण शेतात त्याच्याच रोप उगवतं ज्याने पेरणी केली. पाऊस पाडणं त्याच्या हातात असलं तरी आपल्या शेतात पीक उभं राहण्यासाठी पेरणी आपण करायची. पाऊस आपण नाही पाडायचा. प्रयत्न करून पाहिले पण ते जमेना. पाऊस पाडायचे प्रयत्न केलेत. पाऊस पाडणं त्याच्या हातात आहे, पण पेरणी करणं आपल्या हातात आहे. आणि ते काम आपण नीट पार पाडलं पाहिजे. महाराज म्हणतात कोणतीच कारणं सांगायची नाही. घरात जरी कुणी मेलं, मढे झाकोनिया करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवलाही. त्याला झाकून ठेव, कारण जमिनीचा तयार झालेला वापसा गेला तर पेरणी होणार नाही. वर्षभर उपवाशी. जसं पाऊस पाडणं हे देवाच्या हातात आहे, पण पेरणी करणं हे आपलं काम आहे. आपण पेरणी म्हणजे 10% काम करा, 90% येईल. 100% सांगतो. अजून सोपं सांगतो. एकाला गरिबीने फार त्रास दिला होता. काय करावं? त्याने गावातल्या मारुतीला एक नवस केला. मारुती राया, लॉटरी लागू दे आता. लय लोकांना दिलं काय 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 माझ्याकडे लक्षच नाही तुझं. पाहिजे तर मी तुझे 11 शनिवार उपवास करीन. उद्यापासून सुरुवात. उद्या काय? बरं ठीक आहे. मग उगाच न करत्याचा नको व्हायला. महाराज त्यांनी उपवास सुरू केले. 11 शनिवार कडक उपवास केले एकदम. हे उपवास कडक कसे असतात हा प्रश्नच आहे. मला असं वाटतं त्या दिवसाला खाण्याचे सगळे पदार्थ तसेच असतात. बरोबर आहे ना? राजगिऱ्याची चिक्की, साबुदाणा, वडा, सगळे पदार्थ कडक. त्यामुळे फार उपवास करणारी माणसं वागायला पण फार कडक. हा, ते तर संध्याकाळी विचारत सुटतात, सोमवार केलाय का नाही? ज्याचा सोमवार आहे त्या महादेवाला काहीच म्हणणं नाही, पण हात त्रिशूळ घेऊनच धावतो. मला वाटतं आपला दुसऱ्याला त्रास न होऊ देणं हा पहिला उपवास आहे. विठाला पण हे वाक्य ऐकलं म्हणजे सोमवार मधून सुटका झाली असा गैरसमज करून घेऊ नका. सोमवार करायचाच, पण हे पाळायचं. त्याने 11 शनिवार केले, पण दुर्दैव असं होतं त्याला काही लॉटरी लागलीच नाही. तावानं गेला देवाकडं. देवा, तू पण हल्ली खऱ्याचा नाही राहिलास. कसल्या लोकांना श्रीमंत केलंस.
11 शनिवार उपवास केले मी आणि लॉटरीचा तपास नाही, असा कुठं देव असतो का? आता मारुती राय ते किती ऐकणार ब्रह्मचारी, तो मूर्तीतून बाहेर आला आणि खाडकन कानाखाली वाजवली, त्याच्या गाल लाल शेंद्रासारखा. तो म्हणाला, देवा एवढे देव सोडून तुझा उपवास केला आणि गाल लाल असे हाल. मारुतीराय म्हणाले, पुढं बोलला तर दुसरा गाल पण लाल करीन. ते म्हणाले, थांब थांब थांब, उपवास लॉटरीसाठी केलाय ना, मारायला काय घेतो? तो म्हणाला, मग माझी बदनामी का करतो? मग तुझी कुठं बदनामी केली? मग लॉटरी लागली नाही, लॉटरी लागली नाही म्हणतो. तो म्हणाला, खरंच लागली नाही, यात बदनामी काय? मारुतीराय म्हणाले, गदड्या पहिले तिकीट तर काढ. विठ्ठला लॉटरी लागणे ह्या नवसाची प्रोसेस पूर्ण होण्यासाठी बोला तिकीट काढणं हे आपलं काम आहे ना, हे तर डाऊन पेमेंट आहे. तू तिकीट काढ, त्याचा नंबर लावणं देव बघून घेईल की. तसं आपल्या मागण्या संमत होण्याकरता नुसत्या मागण्याच देवाला जर सांगितल्या तर देव कदाचित कुचराई करेल, देव जरा आपल्याला मागे थांबविल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तू माझ्यासाठी काय करणार आहे ते नंतर, पण मी तुझ्यासाठी काय काय केलंय ते जरा ऐक दुसऱ्या चरणात. आले भागाते करीतो, 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 आले भागाते करीतो. तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो, आले आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. काय करतोय मी? महाराज म्हणतात, वाट्याला आलेलं काम करतो. आले भागा ते करीतो. आता मग वाट्याला आलेलं काम करताय, याच्यात देवाचं काय म्हणणं आहे? हो, आम्ही वाट्याला आलेलं आमचं काम करावं, ही देवाची आपल्याला आज्ञा आहे. देवाची आज्ञा आपण पाळली पाहिजे. आपल्याला फार देवाज्ञा होते तरी देवाच्या आज्ञेचा तपास नाही. अर्जुनाने कृष्णाला विचारलं होतं, ए बाबा काहीतरी एकच सांग, का भांडण करू का भजन करू? प्रश्न काय आहे अर्जुनाचा? भांडण करू का भजन करू, काहीतरी एक सांग. त्यावेळेला कृष्णाने सांगितलं होतं, नुसतं भांडण पण करू नको आणि नुसतं भजन पण करू नको, मग भजन करत करत भांडण कर. हे मला काय आळेपाड्याच्या चौकातल्या ट्रॅफिकात सापडलेलं नाहीये. भगवद्गीता अर्जुनाला सांगते, मामनुस्मर युद्धेच. मामनुस्मर म्हणजे भजन आणि युद्धेच म्हणजे भांडण. विठ्ठला आपल्या वाट्याला आलेली जी कर्तव्य कर्म आहेत ती प्राधान्याने केली पाहिजेत. देवाला देवाची आवडणारी सर्वोत्कृष्ट पूजा कोणती आहे माहिती? ज्ञानेश्वरी पहा, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तो शालानी. रामशास्त्री प्रभूने पेशव्यांना भेटायला गेले. 2-3 तास त्यांना वेटिंग करावं लागलं. पेशव्यांची पूजा आटोपून ते बाहेर आले. रामशास्त्रींनी विचारलं, एवढा वेळ का लागला? तो आमची पूजा चालू होती.
रामशास्त्रींनी सांगितलं पूजा करायची तर राजकारभार सोडून द्या. का? राज्यकारभार हीच तुमच्या करता पूजा आहे हे तुम्हाला कळलं नाही का? विठ्ठला विठ्ठला. आमच्या संतांनी काम टाकून नाम सांगितलेलं नाही. कामामध्ये काम काही कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काहीतरी काम करा. त्यामुळं पूर्वीचे लोक पोथी ऐकताना वाती वळायचे. विठ्ठला. कर्मेंद्रियानं काम दिलं का झोपा येत नव्हत्या आणि पोथी कळत नव्हती, वाती जुळत नव्हत्या, सगळं असं असायचं. आले भागा ते करीतो. माझ्या वाट्याला आलेली जी जी माझी कर्तव्य कर्म आहेत ती ती कर्म मी करणार. कर्मे ईशू भजावा. ईश्वराची सेवा, ईश्वराचं भजन कर्माने करायचं आहे. आणि तू जे माझ्या वाट्याला कर्म दिलं ते मी माझ्या परीने करतोय. महाराजांनी आपल्या वाट्याला आलेले कर्म नाकारलेलं नाही. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, याती शूद्र केला व्यवसाय, आदि देव कुलपूज्य. महाराजांनी स्वतःचं चरित्र या अभंगात रेखाटलंय. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, तो हा आदिदेव कुळपूज्य. माझ्या वाट्याला परंपरागत जो व्यवसाय होता तो सांभाळला. सावकारकीचा व्यवसाय सांभाळला, दुकानदारीचा व्यवसाय तुकोबारांनी सांभाळला. आणि दोन्ही धंद्यात तुकोबारांचं आपल्या सगळ्यांच्या कृपेने दिवाळं निघालं. का? सावकारकी करायला घेतली. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ आला. त्या काळामध्ये महाराजांनी जे खत होते, लिखाण होतं, ते सगळं इंद्रायणीत नेऊन बुडवलं. का? हे लोक दिवाळखोर झालेत आणि आपले पैसे यांच्याकडून यायचेत असं यांनाही वाटू नये म्हणून हिशेबच ठेवायचा नाही. त्या वह्या बुडवल्या. श्रोते हो, हिशेबाच्या वया बुडवल्याशिवाय अभंगाच्या वया वर येत नसतात. विठ्ठला. आणि वह्या वर आल्या हे खरंय. ज्यांना ज्यांना डाऊट आला त्यांच्या डायऱ्या बुडाल्या. विठ्ठला. राहू द्या, इतकंच बरं. मला काय म्हणायचं आहे, सावकारकी बुडून टाकली. बरं, दुकानदारी करायला घेतली, त्याच्यातही गोंधळ झाला. मिरच्या विकायला आले महाराज, आमच्याकडे आले तुमच्याकडून, पुणे जिल्ह्यातून कोकणात. महाराज मिरच्या विकायला आल्यावर तेही लोक म्हणू लागले, म्हणजे पूर्वीचं तसं होतं, आता चांगलं आहे सगळं, तुम्ही काही आमच्याकडे तसं पाहू नका. पण तुकोबार यांच्या सगळ्या मिरच्या नेल्या लोकांनी. बरं, मग आता कोणी किती नेले काही लिखापटच नाही. शेवटी देव बोंबा मारायला गेले प्रत्येकाच्या दारात. म्हणून खोपोलीच्या तिथे पायथ्याला जे विठोबाचं मंदिर आहे त्याचं नाव बोंबल्या विठोबा आहे. याचा अर्थ तिथं त्यांनी बोंबा मारल्यात, पण तिथला तो अर्थ सध्या लोकांनी थोडा चुकीचा धरलाय. विठ्ठला. आले भागा ते करीतो. वाट्याला आलं ना ते सगळं केलं आणि ते मी करतोय. तुझे नाम उच्चारितो. हे काम करताना तुझं नाम ते मी सोडलेलं नाही. आणि श्रोते हो, असं जो करतो त्याच्यावर देव प्रसन्न होतात. अर्जुनाने असं केलं की कृष्ण प्रसन्न होतो. मामनुस्मर युद्धेच, याचा अर्थ तोच आहे ना. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. ह्या दोन्ही गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो सांगतो तुम्हाला. काम करणारे नाम घेत नाहीत आणि नाम घेणारे काम करत नाहीत. विठ्ठला. विठ्ठला. कीर्तनकारावर ही जबाबदारी असते, त्या पदांचे निरोप पोचवायचे असतात. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. सोपं सांगतो तुम्हाला. हनुमानजी लंकेच्या दिशेने उड्डाण करू लागले. 3 जणी आडव्या आल्या. पहिली आली सुरसा. तिने हनुमंताला गिळण्याचा प्रयत्न केला. ती 1 योजन झाली. हनुमानजी 2 झाले. ती 8 योजन झाली. ते 16 योजन झाले. वाढत गेले.
त्यानंतर ती 64 योजन झाली. हनुमानजी मशक रूप झाले. मशक म्हणजे चिलट तेवढे झाले आणि तिच्या तोंडातून जाऊन परत आले. तोंडातून जाऊन परत जे येतं ते खायचं नसतं, त्याला वमन म्हणतात ना. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, वा वा वा, बुद्धिवान आहेत हनुमानजी, बुद्धिवान आहेत, हरकत नाही. विठ्ठला विठ्ठला. अनुसंधानापेक्षा श्रद्धा महत्वाची आहे. मला काय म्हणायचं आहे, हनुमानजींसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बरं, पुढे चांगले हृदयापासून वाजवा, हृदयासाठी वाजवा. विठ्ठला. दुसरी एक स्त्री आडवी आली, तिचं नाव सिंविका. तिला छायाग्राही नावाची सिद्धी प्राप्त होती. ही सिद्धी म्हणजे अशी, वरून जर कोणी उडत असेल तर त्याची सावली पाण्यावर पडली, ती सावली पकडली ना का ते लगेच खाली. गावात कोणाला कोणाला तरी ही सिद्धी असते. विठ्ठला. एकाला विचारलं, का रे तू फॉर्म भरला निवडून नाही आला? तो तुम्ही पाडण्यासाठी उभा राहिलो होतो. हे छायाग्राही. विठ्ठला. हनुमंताने तिच्या मानेत असा गुद्दा दिला की नाही, तिला संपवलं. तिसरी आली आडवी, तिचं नाव लंकिनी. हनुमंताला अडवलं महाराज तिने. हनुमंत म्हणतो, मी चिलटा एवढं रूप घेतो आणि तरी पण ही मला अडवते. काय रावणाची सिक्युरिटी असेल? उलट आपलं लय अवघड आहे. बांगलादेशमध्ये नसतील एवढे आपल्या देशात आहेत. विठ्ठला विठ्ठला. हो, मला म्हणायचं काय आहे, मी काय विचारलं, का रे बाबा तुझा बांगलादेश आहे, मग तू इकडं का आला? तो म्हणाला, आमचा बांगलादेश आहे पण तुमचा चांगला देश आहे. म्हटलं मग या. मेरा भारत महान. हनुमंताला अडवलं तिने. हनुमंताने तिच्या मानेत गुद्दा दिला, ती रक्त ओकली. ती म्हणाली, बरं झालं तू आला. सत्य आहे. म्हणजे काय? मला ब्रह्मदेवानी सांगितलं होतं, एक वानर येईल तुझ्या मानेत बुक्की देईल, तू रक्त ओकलीस की समजायचं रावण मरेल. हनुमानजी म्हणाले, शुभ शकून आहे. मग आता आतमध्ये कुठं जायचं, कुठं जायचं, कुठं जायचं, भार घरं सर्च केली. शेवटी एका दारात तुळशी वृंदावन दिसलं. मग लक्षात आलं, हे घर हरिभक्ताचं दिसतंय. ते घर होतं बिभीषणाचं. दारावर राम लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलं, बिभीषणा, अरे कमाल आहे तुझी. का? तुझ्या दारावर राम म्हणजे रावणाच्या राज्यात तू आपला कार्यकर्ता आहे. तो म्हणाला, कार्यकर्ता आहे म्हणजे माझं मलाच माहिती, मी पक्ष कसा सांभाळतो ते. ते म्हणाले, का? तो रावण सारखा धमक्या देतो मला. एकदा तर म्हणाला, का रे, ते विरोधी माणसाचं नाव लिहिलं दारावर राम. मग त्याला समजावलं, राम ते रामाचं नाहीये, तुमचे कॅपिटल लेटर घेतलेत, रावण मंदोदरी. विठ्ठला. असं सगळं लपवत लपवत इथपर्यंत कार्यक्रम चालू आहे म्हणे आमचा. बरे झाले आता तुम्ही आले. ते म्हणाले, फक्त माझी एक विनंती आहे तुम्हाला. साधू भेटल्यावर काय विचारावं? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. तुम्ही सांगा, राम प्रभू माझ्यावर कृपा करतील का? संताला विचारायचा हा एकच प्रश्न आहे. राम प्रभू कृपा करतील का? हनुमानजींनी सांगितलं, तुम्ही काय काय करता जरा डॉक्युमेंट्स दाखवा. सगळं पाहिलं आणि सांगितलं, बिभीषणा, प्रभू तुझ्यावर कृपा करणार नाहीत. ते म्हणाले, कसं काय नाही करणार? मी तर सारखं श्रीराम जय राम श्रीराम जय राम चालू आहे. असू देत, तू रामाचं नाम घेतोय, तू रामाचं काम करत नाहीयेस. आणि राम त्याच्यावरच कृपा करतो जो रामाचं नामही घेतो, रामाचं कामही करतो. ते म्हणाले, काय काम? अरे तू लोकसभेचा सभासद आहे, अजून एक पण भाषण रामाच्या बाजूने केलं नाहीस. विठ्ठला. दुसऱ्या दिवशी बिभीषण पार्लमेंटमध्ये आणि लाईव्ह लोकसभा चॅनेलला पहिलं भाषण केलं बिभीषणाने. हे रावणा, रामाच्या गैरहजेरीत तू त्याची पत्नी चोरून आणलेली आहेस. मग आता माझं तुला सांगणं एवढंच आहे, ती बऱ्या बोलानं नेऊन दे, यात तुझं माझं आणि लंकेचं भलं आहे. तेवढ्यात व्हॉट्सअपवर मेसेज वाजला. हनुमानजी बोलले, रिझर्वेशन कन्फर्म. श्रीराम जयराम जय जयराम म्हणतो, पण तुझ्या देखत जानकी मातेवर अन्याय होत आहेत आणि तू रामाची बाजू मांडत नाही, तुझं काम होणार नाही.
म्हणजे बिभीषणासारखा महावैष्णव जरी असला तरी हनुमानजी त्याला सांगतात, नुसता तुझे नाम उच्चारितो नाही, आले भागा ते करीतो पण. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे नाम घेणारानी काय केलं पाहिजे? काम केलं पाहिजे. आणि काम करणारानी काही प्रयत्न हाच आमचा परमेश्वर. एक जण तर म्हणाला, यंदा सप्त्याच्या ऐवजी झाडं लावूया. हे कुठून आणलं? हे झाडं लावली पाहिजेत हे शिकवलंय सप्त्यानी. झाडं लाव, उलट रामकृष्णारी म्हणत लाव, त्याला चांगली फळं येतील. पण त्यांना बरोबर भजनच उडवायचं असतं. विठ्ठला भजनावर प्रेम एका अभंगामुळे जडलंय ना. वृक्षवल्ली आम्हा संत आम्हाला वृक्षवल्ली शिकवतात, बाकीचे श्रीवल्ली शिकवतात. विठ्ठला म्हणजे हे बघा, स्वच्छता केलीच पाहिजे, झाडं लावलीच पाहिजेत. पण मग भजन बंद करून झाडं लावली पाहिजेत हा मार्ग बरोबर नाही. गाडगे महाराजांनी दिवसभर स्वच्छता केली, पण त्या सगळ्यांना रात्री भजनात आणलं. त्यांनी दिवसभर स्वच्छता करणं, आले भागा ते करीतो, आणि रात्री कीर्तन ठेवणं, तुझे नाम उच्चारितो. विठ्ठला शासन स्वच्छता करतं म्हणजे आले भागा ते करीतो, पण ते अजून कीर्तन ठेवत नाही म्हणजे तुझे नाम उच्चारितो राहिलं. विठ्ठला उलट मला कधी कधी असं वाटतं, आता तुम्ही सगळे पुढे निरोप पोहोचवणारी माणसं इथं आहात, प्रत्येक उत्सवाला शासनाकडून अनुदान यायला पाहिजे. त्याचं कारण समाजातल्या शासनाच्या असो नाही तर कोणाच्या असो, सगळ्या सामाजिक चळवळींचा परिणाम आणि एका उत्सवाचा परिणाम एक समान आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. बसा, खाली बसा. कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हो श्रोते हो, सगळ्यात उपकारक जर काय, अहो महाराज बसा बसा, शांत बसा. आपण सप्त्यामध्ये एखादी व्यक्ती गळ्यात तुळशीमाळा घालते, मला सांगा त्याच्या व्यसनांना दूर करण्यासाठी इतर चळवळींना किती त्रास आहे, किती योजना कराव्या लागतात. बरं त्यातून किती परिणाम येतात याबद्दल पण डाऊटच आहे. मी पेपरात बातमी वाचली होती, कुर्डुवाडीत व्यसनमुक्ती अधिकाऱ्याचा अति दारू पिण्याने मृत्यू. विठ्ठला महाराज, इथं तो माणूस गळ्यात तुळशीमाळ घालतो आणि सगळ्या व्यसनांना तिळांजली. हा समाज शांततेचे, विचारांचे संस्कार फक्त या उत्सवातूनच घेतला जातो ना. मी तर म्हणतो खरं साहित्य संमेलन प्रत्येक गावात होणारा सप्ताह हेच आहे. विठ्ठला उलट हेच खरं साहित्य संमेलन आहे, जिथं आलेला माणूस एकमेकाच्या पाया पडतो, नाही तर मग इतरत्र शायाच उडवतात. विठ्ठला आले भागा ते करीतो. काम झालं पाहिजे, काम करणारांनी नाम घेतलं पाहिजे, नाम घेणारांनी काम केलं पाहिजे. मग देवा, तू प्रसन्न होण्यासाठी जे जे लागतं ते सगळं जर मी केलेलं आहे ना, मी जर तुझं सगळं केलंय, आता तू माझं केलं पाहिजे पहिल्या चरणात.
मी काय केलं ते मी सांगितलं. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. देव म्हणाले मग आता मी काय करू तुमच्यासाठी. महाराज म्हणाले आता माझ्या भावा अंतराय नको देवा. आता हा शब्द कालवाचक आहे. काहीतरी बदललंय, त्याचा आरंभ आता पदाने करायचा आहे. थोड्या वेळात आता अनाऊन्स होईल, कीर्तन संपलेलं आहे, आता सर्वांनी पंक्ती धरायच्या. म्हणजे सत्य आहे, सर्वांनी पंक्ती धरायच्या आणि कीर्तन संपलंय. याच्यामध्ये काय झालं आता. आता विठ्ठला नुसतं अभंग सोडवण्यातच काय मजा आहे. आता माझ्या भावा, म्हणजे हा आता शब्द कोणत्या तरी स्थित्यंतराचा निर्देशक आहे. इथल्यासाठी काय सांगतो तुम्हाला, जुनं मंदिर होतं, आता नवीन मंदिर झालंय. मग जुनं मंदिर होतं तेव्हा आमच्या भावना होत्या, आता मंदिर नवीन झालं तरी आता माझ्या भावा. निर्गुणातला परमात्मा सगुणात आला, आता माझ्या भावा. काय असतो भाव श्रोते हो. आपलं शरीर जे करतं त्याला कृती म्हणतात, ॲक्शन. आणि त्यावेळेला मनाची जी स्थिती असते त्याला म्हणतात इमोशन. शरीराचं आहे ते ॲक्शन आणि मनाचं आहे ते इमोशन. ती जी भावना महाराज तिला राखण्यासाठी अट्टहास करतात. हे बघा, सगळं काही सांभाळता येत नाही, माणसाला तडजोड करावी लागते. असं म्हणतात शरीरावर जर कोणतंही मोठं आक्रमण आलं तर त्या आक्रमणात पहिल्यांदा शरीर बळी कोणाचा देतं. बोला, किडनीचा. का बरं. कारण किडन्या दोन आहेत. एक गेली तरी दुसऱ्यावर चालू शकतं, आणि भजन करणारा असेल तर दोन्ही गेल्यावर पण चालू शकतं. का वाजवल्या. प्रेमानंद बाबा की जय. विठ्ठला विठ्ठल. आमचे श्याम बाबा तर त्यांचे भक्तच आहे 24 तास. प्रेमानंद बाबा की जय. मला त्यांच्याबद्दल काय बोलावं वाटतं माहिती आहे का. स्वतःच्या दोन्ही किडन्या गेलेला माणूस समाज किडन्यापासून वाचला पाहिजे यासाठी काम करतोय. विठ्ठला विठ्ठला. पहिल्यांदा किडनी जाते का, एक गेली तर दुसरी आहे ना. म्हणजे हा बाहेरचा धोका. म्हणजे आपलं शरीर निर्णय करतं की आता दुसरा कोणता अवयव घालवण्यापेक्षा आपण किडनीला फ्रंट करूया. तसं आपल्या जीवनात पण जायची वेळ आली तर काय जाऊ दिलं पाहिजे याचा सिक्वेन्स कळला पाहिजे. कोणत्याही वयातला काळ सांभाळण्यापेक्षा तारुण्यातला काळ जास्त सांभाळला पाहिजे. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले असं म्हणायचे, वसंत हे सृष्टीचं तारुण्य आहे आणि तारुण्य हा जीवनाचा वसंत ऋतू आहे. विठ्ठला. ते परत येणार नाही. बालपणाचं मोजूच नका का, बालपण गेले नेणता. आणि म्हातारपण गाडी म्हणजे 80 किलोमीटर कमी ना, मेंटेनन्सच फार. विठ्ठला. हो, मग वेळ कुठला सांभाळायचा आहे, तारुण्यातला. मी तर म्हणतो आपलं एज काउंट करताना फक्त 18 वर्षेच काउंट करायचे प्रत्येकाने. 18 to 36, 18 ते 36 एवढाच आपला काळ आहे. 18च्या आधी ताकद असते, अक्कल नसते. 36 नंतर अक्कल येते, ताकद जाते. ताकद आणि अक्कल याचा संगम 18 ते 36 आहे. तुम्ही इथं जे ठरवाल ते होईल. त्याच्यामुळं कुठलाही काळ कुणीही घालवला तरी चालेल, तरुणाने हा काळ घालवता कामा नये. त्याने तो सगळ्यात जास्त वाचवला पाहिजे. सुदैव आहे, मला असं वाटतं की आमच्या या श्रीरंगाच्या पुरामध्ये प्रत्येक माणूस इथं उपस्थित आहे. सगळी तरुण पिढी सगळी बसली आहे. हे आपल्यासाठी आहे आणि हे बघायला छान वाटतं. आमच्याकडे असं नाही मिळत महाराज. आमच्याकडे मुंबईत म्हणजे तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतो.
हे गेलं की गेलं, हे पुन्हा येणार नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी पुन्हा होतील. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वम पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा. जसं शरीर सांभाळावं, त्यात 18 ते 36 तारुण्याचा काळ तो फार जीव लावून ठेवावा, इतराचं जाऊ देत. आपण आहे ना, जे सांभाळायला पाहिजे ते तसंच पडलंय, आणि ज्याची अजिबात गरज नाही ना त्याच्यावर मेहनत चालली आहे. ज्याचा काही उपयोगच नाही, जे सांभाळून ज्याच्यासाठी वेळ देऊन काहीच उपयोग नाही, त्याच्यातच आपला टाइम, वेस्ट ऑफ टाइम. सांगतो तुम्हाला, फेअर अँड लवली कंपनी पूर्वी गरीब होती. विठ्ठला विठ्ठला. काय कळलं? फेअर अँड लवली ही कंपनी पूर्वी गरीब होती. साधं वाक्य आहे माझं, याच्यात असण्यासारखं काहीच नाही. जी कंपनी पूर्वी गरीब होती ती आता श्रीमंत झाली, आणि आपण आहे तशीच आहे. विठ्ठला. ज्ञानोबा म्हणतात, काळे गोरे पण, अरे काय धुतल्याने जाणार आहे काय? ते आहे ते तसंच राहणार आहे, पण त्याच्यावर किती मेहनत आहे, किती मेहनत आहे, किती मेहनत आहे. तुम्ही वरचे किती किती काळे केले तरी मागून येणारे बंडखोरच असतात. विठ्ठला. हो, आणि ती माणसं आम्हाला सांगतात भजन करायला वेळच नाही हो महाराज. भजनाला फुरसत काढावी लागेल. माणसं म्हणतात मरायला फुरसत नाही. फुरसतीतच मरतो माणूस. काढावं लागेल, काढावं लागेल. कशाला महत्त्व द्यावं, काय सांभाळावं हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे. युरोपमध्ये एक नाटककार होता बर्नार्ड शॉ, जॉर्ज बर्नार्ड शॉ. त्याला एका पेंटरने, चित्रकाराने त्याच्या एक्झिबिशनला बोलावलं. मोठ्या म्युझियममध्ये ते लागलेलं होतं, त्याची चित्र प्रदर्शनी. सगळी चित्र पाहिली, काय लहर आली त्या चित्रकाराला. त्याने विचारलं, समजा ह्या म्युझियमला जर आग लागली आणि जर तुम्हाला म्हटलं यातलं एक चित्र तुम्ही घेऊन जा, तर यातलं कोणतं चित्र न्याल? आता तो बर्नार्ड शॉ होता. हे लोक फार खमंग राहतात. तो म्हणाला, गेटवर बाहेर जे लावलंय ना ते चित्र मी घरी नेईन. चित्रकाराला लवकर लक्षात आलं नाही, गावात डिमलाईट असल्यामुळे याची ट्यूब उशिरा पेटत होती. त्याने विचारलं, ते जे बाहेर चित्र लावलंय त्याच्यात तुम्हाला अशी काय अदाकारी विशेष वाटली? बर्नार्ड शॉ म्हणाला, अदाकारी काहीच विशेष वाटली नाही. ह्या पेंडालला आग लागल्यावर पहिले मी बाहेर पडलो पाहिजे, चित्र कोणतं पण चालेल. विठ्ठला. बुद्धिवान माणसाला वाचवायचं काय ते कळतं. नाही तर इथलं चांगलं चित्र आहे, ते जर रस्त्यात अडकलं तर त्याच्या सकाळी याचं चित्र भिंतीवर यायचं. पहिल्यांदा जीव वाचवला पाहिजे, हे जसं सामान्य सूत्र आहे ना, तसं भक्तीत उतरलेल्या माणसाने काही नाही वाचलं तरी चालेल, पण माणसाने भाव वाचवला पाहिजे. कृती करताना मनामध्ये परमात्म्याविषयीचं प्रेम आहे ते सांभाळलं पाहिजे. देवा ते तुटू देऊ नकोस. मनात तो भाव तसाच पाहिजे. काय शबरी मातेच्या मनात भाव असेल, हे देवा तुला आंबट बोरं आवडत नाहीत म्हणून मी सगळी चाखून ठेवलीत बरं, म्हणजे आता तुलाही फेकावी लागणार नाहीत. याला भाव म्हणतात. ऐका महिमा वरीची, ऐका महिमा ती आवडीने खाल्ली. भोरे खाय भिल्लटीची. उलट लक्ष्मणाच्या मनात डाऊट आला, काय दादा ना कोणाला नाही म्हणतच नाही, कुठल्या पण तारखा घेतो. काही कळतच नाही याला, कोण हिने कधी दात घासले असतील, कुठून काय असेल ती, खुशाल खातो असं म्हटलं जातं. बरं, लक्ष्मणाने तो द्रोण असा माग भिरकावला. रामाला वाईट वाटलं. का? राम म्हणतो आता मोठीच लढाई आहे, सख्या भावासोबत पक्क्या भावाची लढाई आहे. आता
तू माझा भाऊ असलास तरी त्या शबरीचा भाव तू अपमानित केलास ना, हिशेब होईल. जो द्रोण मागे फेकला ना त्याचाच द्रोणागिरी उभा राहिला. आणि जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा शबरीच्या बोराच्या आठवडीतून निघालेल्या वनस्पतीने याला उठवलं. देव कधीतरी न्याय करतो. मला म्हणायचं काय आहे, इतका मौल्यवान आहे तो भाव आहे. आणि तो कुठे कसाही असतो. जरा सोपं सांगू, शिष्टाचारात कृती महत्त्वाची असते, ॲक्शन इम्पॉर्टंट इन प्रोटोकॉल. पण या प्रोटोकॉलच्या पुढं सुद्धा भावना जाते, कृतीच्या पुढं जाते भावना. एक आजोबा मंदिरात गेले, त्यांच्याबरोबर त्यांचा नातू पण असायचा. तोच आजोबा सुज्ञ जो नातवाला घेऊन मंदिरात येतो, आणलं पाहिजे. आता ते जुने लोक म्हणायचे कथेत लेकरून बागेत कोकरू नसावं. हे चूक आहे. उलट लेकरू कथेत पाहिजे, म्हणजे ते कोकरू खाणारं होणार नाही. विठ्ठला हो, त्यामुळे लेकरांना आनंद झाला. कीर्तन भजनाचे संस्कार झाले पाहिजेत. भले त्यांनी गडबड गोंधळ केली तर त्यांना रागवू नये, उलट रागवणाराला रागवावं. महाराज आहेत ना तुम्ही, एवढं करा ना सण, पुढं ऐकणारी कुठून भेटणार. ते आजोबा न्यायचे, तो आजोबाचं निरीक्षण करायचं. मुलं निरीक्षण प्रेमी असतात, ते बघतात आपण काय काय करतो ते. आजोबा असे हात जोडायचे, काहीतरी स्तुती म्हणायचे, श्लोक म्हणायचे. हा पण हळूहळू जाऊ लागला, पण हा आजोबाला टाळून जायचा. त्याला माहिती आजोबा आपल्याला हे करू देईल का नाही दिलं ते त्यांचं लवकर जमत नाही. कधी कधी ते टाळ वाजवायला आले तरी म्हणतात ठेव. टाळ चुकला की फार अडचण. मग ते पोरगं टाळ ठेवतं आणि प्रतिज्ञा करतं, या आजोबाचं दाव झाल्याशिवाय परत हरिपाठाला येणे नाही. हे बघा, थोडं दोन्ही पिढ्यांनी समजून घ्या. नव्या पिढीने पण टाळ शिकायचं आहे ना, आकार यायला 2 ओव्या 2 शिव्या खाव्या लागतात. अजून सोपा मधला मार्ग सांगू का, जुन्या लोकांनी थोडासा कर्मटपणा सोडा आणि नव्या लोकांनी थोडा उर्मटपणा सोडा तर काम होईल. विठ्ठला विठ्ठला. कधी कधी जुने पण लगेच सोड, आमच्या टायमाला. तुमचा टाइम गेला मग आता कशाला थांबलेत. येणारा नवा काळ आहे. आता पूर्वी सगळे धोत्र नेसायचे, आता जीन्स पॅन्ट घालतात. घालायलाच पाहिजे का, त्यांना बाईक करून जावं लागतं. कुठं घसरलं तर धोत्रातलं किती निघेल. ते बरं आहे, गेंड्याचं कातड आहे त्यामुळे सेफ राहतो. विठ्ठला कालाय तस्मै नमः. तो जायचा आणि तो पण पुटपुटायचा. एक दिवस आजोबांनी त्याची कॉपी पकडली आणि त्याला विचारलं, का रे तू पण देवाजवळ जातो, हात जोडतो, पुटपुटतो, तू काय करतो. तो म्हणाला, आजोबा तुम्ही काय करता ते सांगा. आजोबा म्हणाले, मी स्तुती करतो देवाची, श्लोक म्हणतो. तो म्हणाला, मी पण स्तुती करतो. आजोबा म्हणाले, तुला श्लोक येतो का. तो म्हणाला, आजोबा तुम्हाला श्लोक येतो, मला येतो तो श्लोक. म्हणे मग तुला काय येतं. तो म्हणाला, काही नाही, मी आताच शाळेत जातो, मला फक्त ABCD येते. म्हणे मग काही नाही, मी सुरुवात करतो तिथे गेल्यावर ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ अशी 5 वेळा म्हणतो म्हणे. आजोबा म्हणाले, 5 वेळा ABCD, ही ADCD आहे. अशी कुठं काय प्रार्थना असते का देवाची. तो म्हणाला, आजोबा हे मला माहिती आहे, मला तुमच्यासारखी देवाची स्तुती करता येत नाही. म्हणे मग मी काय करतो, मी 5 वेळा ABCD म्हणतो आणि देवाला हात जोडून सांगतो, देवा या आजोबासारखं मला काहीच येत नाही बरं. मग मला येतं ते म्हणून ठेवलंय. काय 5 वेळा ABCD म्हटली, तुझा आवडता श्लोक कशाने बनेल त्याच्यासाठी माझ्यातले लेटर्स वापर. विठ्ठला विठ्ठला. ABCD ही प्रार्थना नाहीये, पण त्याच्यातल्या त्या भावनेने त्या ABCDला प्रार्थनेपेक्षा उंच केलं. हे जे करण्यातलं भावविश्व आहे ना, ते माझं नष्ट होता कामा नये. आता माझ्या भावा, हा झाला एक विचार. दुसरा विचार आहे तो निर्गुणाच्या संबंधाचा. सगुणाच्या संबंधाने कोणता भाव पाहिजे. मूर्ती नाही, भगवंत आहे. आणि निर्गुणाच्या संबंधाने हे सगळं परमात्म स्वरूप आहे, हा भाव तुटता कामा नये. हे समस्तई श्रीवासुदेव ऐसिया प्रतीती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी तोची. या सगळ्यात माझा परमात्मा आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. देवा पूजा करायला लागल्यावर मूर्तीत तू दिसला पाहिजे, हा सगुणातला भाव. आणि चराचरात तूच आहे, हा निर्गुणातला भाव. हा माझा टिकला नाही की मी समाधानी होईन. विठोबा रखुमाई. टाळी टाळी. विठोबा रखुमाई.
माये कुंडली कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान 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 आता माझ्या भावा अंतराय नको देवा. हा भाव कधी कधी हालण्याची शक्यता आहे. हा भाव हलू शकतो. तोच भाव पुढे टिकेल, पुढे राहील, न राहील सांगता येत नाही. त्यामुळं ती भावना दृढ राहील ही पण काळजी तू सांभाळायची. तुकोबाराने अनेक जागी अशी विनंती केली, उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जाओ. तुमच्या कृपेनं तो भाव टिकला पाहिजे. त्यात मध्ये विकल्प येता कामा नयेत. हा भाव धार अखंडित ओघ चालियेला नित्य. देवा कोणत्याही कारणाने तो भाव हल्ला नाही पाहिजे. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. इथं तो भाव असा बांधून ठेव, भाव बांधून ठेव महाराज. मग मूर्ती जेवते पण आणि देऊळ फिरतं पण. केव्हा घडतं हे? भाव दृढ असेल, अखंड असेल, स्थिर असेल तर. पण आपल्या मनात निरनिराळे विकल्प येतात आणि त्या विकल्पाने भावना बिघडते. भावना बिघडण्याची काही कारणं आहेत. मी म्हणतो अति सुख आलं की माणसाचा भाव टिकत नाही. कधी कधी अति दुःख आल्यावर भाव टिकत नाही. त्याला विचारा, वारी का सोडलीस? तो धंदाले वाढलाय आता, त्याच्यामुळे ते पंढरपूरला जायला वेळच नाही. काय कमाल आहे. तुझा धंदा ज्यामुळं झालाय तो धंदा कुठं सोडतो? आणि एखाद्याला विचारलं का रे वारी? वारी करायला लागल्यापासून धंद्यावर लय परिणाम झालाय, सोडून दिली आपण. म्हणजे आपल्या साधनात नामुष्की कधी कधी ओढवू शकते. असा विचार येऊ शकतो ना, येतो ना. लोक लागतात कामाला. लहान मुलाने माळ घातली की त्याचा भाव बिघडवतात लोक. काय बिचाऱ्याची जीव मारला. आता लहान मुलाने माळ घातल्यावर जीव मरतो का वाचतो? रविवारचा एक धरला 2 वर्षाचे 52 खुल्ले झाले, वाचले. भाव बिघडवण्याचा प्रयत्न असतो. कधी कधी परीक्षा सुद्धा असते. बापाच्या मांडीवर बसायचं होतं, दादा बसलाय म्हणून. कोणाला? ध्रुव बाळाला. ते बाळ बसलं जाऊन आणि हे बघितलं सुरुचीने. आपल्याच पोराने बसावं, दुसरीच्या नाही. पेकटाला धरलं, दिलं ढकलून. खरं तर लहान मुलं खूप निरागस असतात. जे 2 भाऊ एकमेकांचे तोंड पाहत नाही ना, त्या दोघांची पोरं एकाच ग्राउंडवर असतात. एक बॉलिंग करतं आणि बॅटिंग. कोणी कोणाला शिकवावं? विठ्ठला. आपले सद्गुण फॉरवर्ड करा, वैर फॉरवर्ड करू नका. महाराज त्या बाळाला जमिनीवर ढकलून दिलं. ते ध्रुव बाळ रडत रडत आईकडे गेलं. आईने विचारलं, बाळा काय झालं? काही नाही, बाबांच्या मांडीवर बसायला गेलो पण आईनं तिथून ढकललं. आईनं विचार केला, याचं मन जखमी झालंय. संसाराच्या जखमा झाल्यावर भजनाचा लेप चांगला परिणाम देतो, लक्षात घ्या. स्लॅब टाकल्यावर गुळगुळीत स्लॅबला आपण कशाने फटके मारतो? हातोडीने. म्हणजे काय मारतो? टाचे मारतो. कशाला? छान प्लेन होतं ना, टाचे का मारले? कारण टाचे मारल्याशिवाय प्लॅस्टर ग्रीप पकडत नाही. बरोबर आहे ना? म्हणून आपल्या जीवनाला भजनाचं प्लॅस्टर नीट बसलं पाहिजे. म्हणून देव संसारात थोडे थोडे टाचे मारतो. विठ्ठल. नाही तर आपला पहिला स्लॅब फार छान असतो, पण देव असा टाचा मारतो ना. मी तुम्हाला सोपं विचारतो. ज्या मुलाची आई, म्हणजे ज्या आईचा पोरगा लग्नाच्या वयाचा झालाय, त्या आईला सगळ्यात सुखकारक आता काय हवंय? कोण पाहिजे? त्या आईचं सुख काय? काय? सुनमुख बघायचं आहे. सुनमुख बघायचं. आणि तिला फार क्युरिओसिटी असते. क्युरिओसिटी पण हल्ली जागा बदलते. पूर्वी मुलीला टेन्शन असायचं, सासू सासरे कसे निघतात काय माहिती. आता याच्यात हसायला काय झालं मला? अजून तुम्ही पुढचं तर बोलू द्या ना.
आता की सासूरवाडी व्हेंटिलेटरवर असते, बया कशी निघते काय माहिती विठ्ठला. कालाय तस्मै नमः. मला काय म्हणायचंय, त्या आईचं सुख काय आहे, बस एकदा सुनेचं तोंड पाहिलं की झालं. बरोबर आहे. 6 महिने ती त्या चिंतेत, पण लग्न तिच्या मुलाचं झाल्यावर 6 महिन्यांनी परत तिला जाऊन भेटा आणि विचारा, आता तुझं दुःख काय. विठ्ठला ती जी आधी बोंबलत होती ना, कसं जमल कसं जमल, ती नंतर म्हणते कसं जमलं, अनुस्वाराची जागा बदलली फक्त. याचा अर्थ समजायचं, देवाने आपल्या स्लॅबला टाचा मारला. देव बरोबर असं करतो की तुम्हाला भजनातच आणून बसवतो. आपण भजनात आलेले नाही, हम आए नहीं, हमें लाया गया है. विठ्ठला हो. मला म्हणायचं काय, तो ध्रुव वनाच्या दिशेने पाठवला आईने. चा तो वना आला याची लागी. बरं, त्याला रस्त्यात नारद भेटले. प्रपंचालाच आलेलं वैराग्य तेव्हाच भाग्यवान ठरतं जेव्हा संत भेटतात. महाराज नारद भेटले आणि ते काय म्हणाले माहिती, कुठे चालला. आता 5 वर्षाचे ध्रुव बाळताने म्हणे मी चाललो भजन करायला. नारद त्याला म्हणाले, भजन करायला कुठं चालला, क्रिकेट खेळायचं, मस्त गेम खेळायचे, नवीन नवीन आलेत ते, आणि तू कुठं भजन करायला चालला. तो डगमगला नाही. मग नारदांनी त्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राची दीक्षा दिली. दृष्टांत संपला. भजनाला निघालेल्या ध्रुव बाळाच्या मनात नारदांनी विकल्प आणण्याचा प्रयत्न केला की नाही केला. केला. खरं तर नारदांनी ती परीक्षा पाहिली होती, मंत्रदीक्षा दिली. मग जर ध्रुवाच्या जीवनात सुद्धा विकल्प येऊ शकतात, तर आपल्या जीवनात नक्की विकल्प आणले जाऊ शकतात. आणि असे विकल्प देवा जेव्हा माझ्या जीवनात येतील आणि भजनाची भावना सुटेल, त्यावेळेला तू माझं रक्षण कर. माझ्या धरलेल्या रस्त्याला दुसरा फाटा नको शेवट. तुझे नाम उच्चारितो आले
महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे वाटी नको फुटो देऊ फाटे. देवा वाटेला फाटे फुटू देऊ नको. सुखदुःख येत राहतात, पण त्या सुखदुःखातही ही धरलेली वाट सुटता कामा नये. एक विध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. सुखदुःख येत राहतात. आणि खरं सांगू, दुःख येऊन गेल्यावर ते भोगताना त्रास आहे, पण येऊन गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की जे झालंय ते चांगलं झालंय. मला असं वाटतं जे झालंय ते चांगलंच झालेलं असतं, फक्त तो अनुभव येईपर्यंत दम धरता आला पाहिजे. तुम्ही तुमच्या समग्र जीवनावर अगदी खूप खूप नशीबवान आहोत आपण. आणि मी म्हणतो परिस्थितीत कोणी कोणत्याही परिस्थितीतून जाऊ द्या, दुष्काळ पडलेलं कुटुंबाची वाताहत झालेलं तुकोबारायचं जीवन धन्य आम्ही जन्मा आलो म्हणू शकतं, इथपर्यंत आपल्याला थांबता आलं पाहिजे ना. आपण सगळे भाग्यवान आहोत. आहेत का नाही तुम्ही भाग्यवान? नाही तर 50व्या उत्सवाचा आनंद घेता आला असता. आपण भाग्यवान नसतो तर यंदा आपली 5वी पुण्यतिथी असती. चालू आहेत, त्यांनी सांभाळलंय म्हणजे त्याचा आपल्यावर जीव आहे. आमचे गुरुजी तर म्हणायचे, खरा साधक जेव्हा भावविभोर असतो ना, तेव्हा तो चालताना एक एक टाकलेल्या पावला पावलाला देवाच्या आठवणीनं तो रडू लागतो. देवा किती कृपा आहे माझ्यावर, देवा किती सांभाळतो मला. असा भाव अंतःकरणात सतत असावा. त्याने जीवनात कृतार्थता असली पाहिजे. हे नैराश्य हतोत्साहीपणा बाजूला टाका. नव्या पिढीला तर हा जडलेला रोग आहे. त्यांचे स्टेटस असतं फिलिंग अलोन, लोन कार्ड, फिलिंग व्हेरी सॅड. अरे व्हेरी बॅड कशाला काय करतो? नेहमी आनंदी असलं पाहिजे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. अशा प्रकारचं आनंदमय जीवन हे भावमय जीवनाचाच परिणाम आहे. आणि देवाला सांगूया, देवा आमचा हा जो तुझ्याविषयीचा भाव आहे, तो भाव ह्याच भक्तीचा पाया आहे. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये. तो भाव आमच्या सर्व या श्रीरंगाच्या नगरात राहणाऱ्या सगळ्यांच्या अंतःकरणात दृढ राहावा. देवाला प्रार्थना आहे, देवा या गावच्या सर्व लोकांना सुख शांती समाधान स्थैर्य आरोग्य यश कीर्ती सर्व गोष्टी दे. त्यासोबत नामाचं प्रेम, संतांचा संग आणि भक्तीची ओढ देखील दे. त्याने हे आपलं जीवन गोड होईल. आपण खूप सुंदर अत्यंत उत्कृष्ट नयन मनोहर नयन रम्य नेत्र दीपक असा केलेला हा उत्सव आहे. आमच्या भिवंडीला थोर संत झाले शांताराम भाऊ महाराज. पांडुरंग भाऊ ते असं म्हणायचे, तुम्ही देवाला सजवा, देव तुम्हाला सजवील. देवानं इतकं सजवून आपल्याला आधीच ठेवलंय. मी म्हणतो ही सेवा देखील तोच आपल्या हातून करून घेतो, अशी माझी धारणा आहे. अशी धारणा आहे. देव आपली सेवा घेतो म्हणून, नाही तर तो कोणाकडून पण करून घेईल. एक जण म्हणाला, यंदा आपण पंगतच नाही दिली. तू पंगत दिली नाही, देवान तुझी घेतली नाही, काय घोळ केलास? तसं देव, आम्ही उत्सव देवाचा केला असं नाही, देवाने आमच्याकडून तो उत्सव चांगला करून घेतला. या भावनेवर आरूढ झालं की मग परमार्थ सोपा असतो. असा परमार्थ आपल्या सर्वांकडून घडो. तुमच्या सर्वांच्या हृदयातल्या पांडुरंगाला प्रणाम करतो आणि वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.